आपण मसावी आणि लसावी हा चॅप्टर बघत होतो बघा. या चॅप्टर मध्ये काही महत्त्वपूर्ण फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि या फॉर्म्युल्यांचा टाइम अँड अगेन यूज होणार आहे. त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्ही एकदा पाठ करून घ्या. या फॉर्म्युल्याशिवाय आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. जसं जसं या फॉर्म्युल्यांचा यूज होईल तसं तसं मी पुढे सांगतच जाईन. परंतु सध्या स्क्रीनवर हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, याला पाठ करून घ्या. याच्याशिवाय पुढचे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार नाहीत, है की नाही. चला आता हा पहिला प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 520 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज झाला? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, हा फॉर्म्युला यूज झाला. मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर मसावी किती आहे? मसावी आहे 15, लसावी आहे 420, पहिली संख्या आहे 105 आणि दुसरी संख्याला आपण x धरू. तर हे काय होईल? x ची जर किंमत काढायची असेल तर हे होऊन जाईल 15 गुणिला 420 भागीला 105 हे होऊन जाईल. मग याची काटाकाटी करा. 15 सकी 90, 15 सात 105 आणि 7 सकम 42, 7 1 7 7 सकम 42. तर याचं उत्तर आलं आपलं 60. तर त्या संख्येचा जो लसावी आहे तो आपला 60 येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. जर एक संख्या 35 असेल दुसरी संख्या कोणती? तर सेम तोच फॉर्म्युला, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर मसावी किती आहे? मसावी आहे 7, लसावी आहे 280, पहिली संख्या आहे 35 आणि दुसरी संख्या आहे x. तर हे 35 खाली जातील x ची किंमत काढण्यासाठी. तर 7 गुणिला 280 भागीला 35. तर 7 1 7 7 5 35 आणि 5 5 25, 26 7 28 म्हणजे 5 सक 30. तर आपलं उत्तर येईल 56. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. दोन संख्यांचा गुणाकार 34 56 असून मसावी 24 आहे तर लसावी किती? सेम तोच फॉर्म्युला आहे इथं. कोणता? मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार आहे. तर इथं पहिली किंवा दुसरी लिहिण्याचं काम नाही. इथं डायरेक्ट आपण दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 34 56 लिहून टाकू. आपल्याला काढायचा आहे लसावी, म्हणजे 34 56 ला आपल्याला कशाने भागावं लागेल? मसावीनं भागावं लागेल, म्हणजे 24 न भागावं लागेल. याची जर आपण काटाकाटी केली तर हे होऊन जाईल 12 दुनी 24, त्याच्यानंतर वर 12 दुनी 24 उरले 10, 12 पंचे 12 सकम 72, 12 छत्ती 84, 12 आठी 96, 96 म्हणजे ते 4 5 9, 12 पंचे 12 सकम 72. तर बघा आता 96 म्हणजे ते 4 5 9, तर 12 आठी 96. तर याची काटाकाटी येईल 144. ठीक आहे, किती येईल? 144. तर त्यांचा लसावी आला 144. दोन संख्यांचा गुणाकार 50 70 असून लसावी 390 आहे तर मसावी किती? तर सेम तोच फॉर्म्युला, मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. तर इथं आपल्याला काढायचं आहे मसावी. तर मसावी काढण्यासाठी जो गुणाकार आपल्याला दिलाय म्हणजे 50 70 दिलाय त्याला भागावं लागेल लसावीनं. लसावी आहे 390. तर याची जर आपण काटाकाटी केली तर हे होतील 33 39, 13 26 33 39, म्हणजे 40 आणि 50 म्हणजे 11 राहिलेत आणि 13 9 117. ठीक आहे. आणि याची काटाकाटी केली तर 13 1 13 33 3 1 3 3 3 9 म्हणजे आपलं उत्तर आलं 13. तर या संख्येचा जो मसावी आहे तो येईल 13. म्हणजे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, लसावी किती? तर सिंपल तोच फॉर्म्युला येईल, मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, दोन संख्यांचा काय होईल? गुणाकार होईल. आपल्याला काढायचा आहे लसावी काढायचा आहे. गुणाकार आपल्याला दिलाय 6300 आणि मसावी आपल्याला किती दिलेला आहे? मसावी दिलाय 15 दिलेला आहे. ठीक आहे. तर 15 त्रिक 45, 15 चौक 60 उरले 3, 15 दुनी 30 आणि हे 0 म्हणजे 420 आपल्याला लसावी येत आहे. ठीक आहे, आपल्याला लसावी 420 येत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार 6480 असून मसावी 18 आहे, लसावी किती? सिंपल तोच फॉर्म्युला, मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार. तर मग आपल्याला काढायचं आहे लसावी काढायचा आहे म्हणजे गुणाकार किती आहे? 6480 आहे आणि मसावी किती आहे? मसावी आहे 18. तर याला आपल्याला काटाकाटी करावं लागेल. तर 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54 राहिले किती? 10.
तर 18×5 = 18, 18 अष्टोदशी आहे की नाही. तर याचं उत्तर येईल 360. ऑप्शन नंबर 1 मिनिट, हा 360 ऑप्शन नंबर आहे. ठीक आहे. तर हे काटाकाटी व्यवस्थित करायची, काटाकाटी व्यवस्थित केली तर उत्तर येऊन जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, लहान दोन संख्येचा गुणाकार 6 912 आहे, मसावी 24 आहे, तर मोठी संख्या कोणती? यावेळेस लसावी नाही विचारलं, मोठी संख्या विचारली. थोडं चेंज आहे बघा. तर मोठी संख्या काय असते? तर मोठी संख्या काय असते तर बघा, जो मसावी असतो, मसावीला जर आपण मोठा असामायिक अवयव कशानं गुणलं? मोठा असामायिक अवयव यानं गुणलं तर मोठी संख्या येते. आणि लहानी संख्यानं काढायची असेल तर मसावीला लहान असामायिक अवयव यानं गुणावं लागतं. तर आधी असामायिक अवयव म्हणजे काय असते? तर बघा, आधी आपल्याला लसावी काढावं लागल आणि लसावी काढल्याच्या नंतर आपल्याला लसावी भागीला मसावी करून त्याचे असामायिक अवयव काढावे लागतील. तर बघा, इथं आपल्याला लक्षात ठेवायचे, जो असामायिक अवयव असतात, असामायिक जे अवयव असतात ते त्यालाच काय दुसरं तिसरं काय नाही, पट म्हणतात. आणि पट म्हणजेच काय असते? तर लसावी भागीला मसावी असते. लसावी भागीला काय असते? मसावी असते. तर सर्वप्रथम आपण याचा लसावी काढून घेऊ आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये फिट करू. तर मसावी कसा काढणार? जसं आपण आतापर्यंत काढत होतो की मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार 6 912. तर याचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर हे होऊन जाईल 6 912 भागीला मसावी किती आहे? 24 आहे. त्याची जर आपण काटाकाटी केली तर 12 2 24, 12 पंच 60, राहिले 9, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 साती 84, 12 साती 84, राईट. म्हणजे ते 6 आणि 1 7, 12 सकम 72. म्हणजे याचा जो लसावी आहे, लसावी तो 576 भागीला 2 येईल. म्हणजे हे किती होईल? या ठिकाणी आपण लिहू, याचा लसावी जो आहे 576 ला जर 2 न भागितलं तर हे होईल बेदोनी 4, बेआठी 16 आणि हे बेआठी 16. याचा लसावी आला बघा 288. आता हा जो लसावी आहे 288 तो आपल्याला इथं टाकायचा आहे. 288 भागीला काय करा? 24 करा. कारण 24 मसावी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पट निघून जाईल. तर पट जर निघली तर 24 1 24 उरले 4, 24 2 48. म्हणजे आपल्या असामायिक अवयव जे आहेत ते 12 म्हणजे त्यांचा गुणाकार येणार आहे. तर 12चे 2 अवयव पाडा. तर आता बघा, काही जण इथं काय चूक करतात, ते 6 गुणिला 2 करून टाकतात. 6 गुणिला 2 हे अवयव आहेत, परंतु हे असामायिक अवयव नाहीत. असामायिक अवयव म्हणजे काय? हे 6चे असा एकही अवयव पडला नाही पाहिजेत, जे इकडं आहे. म्हणजे जर इकडे 2 आहेत, तिकडे 2 नाही यायला पाहिजेत. समजलं? जसं आता याचे दुसरे अवयव पहा 4 आणि 3 आहे. तर 4 आणि 3 ची स्पेशालिटी काय? की 4च्या अवयवात 3 कधीच येणार नाही. हे जे आशय अवयव असतात याला असामायिक अवयव म्हणतात. हे जे आशय अवयव असतात याला काय म्हणतात? सामायिक म्हणतात, सामायिक. ते सामायिक आपल्या कामाचे नाहीत. हे सामायिक आपल्या कामाचे नाहीत. आपल्याला असामायिक अवयव पाहिजेत. तर असामायिक अवयव आले 4 आणि 3. तर सामायिक आणि असामायिक मध्ये काय डिफरन्स असते? की असामायिक अवयवांचे सेम पार्ट होत नाही. जसं आता 4च्या पाड्यात 3 कधीच येणार नाही किंवा 3च्या पाड्यात 4 कधीच येणार नाही. परंतु इकडे 6च्या पाड्यात 2च्या पाड्यात 6 येतात. असं जर पाड्यात अंक येत असतील किंवा भाग जात असेल तर ते सामायिक अवयव होतात. आपल्याला सामायिक अवयव लागत नाही, आपल्याला असामायिक अवयव लागतात. तर 4 आणि 3 त्याचे काय झाले? असामायिक अवयव झालेत. आपल्याला मोठी संख्या विचारली, मोठा अवयव 4 आहे, म्हणजे मोठी संख्या काय होईल? मोठी संख्या जी आहे, मोठा अवयव 4 आहे म्हणून 4 ला आपण कशाने गुणतोय? मसावीनं गुणतोय. 4 ला मसावीनं गुणतोय. तर 4 गुणिला मसावी किती होता? मसावी प्रश्नामध्ये 24 दिलेला आहे. तिथं 24 लिहा. तर हे होऊन जाईल 4 चौक 16, हाताला 1, 4 दुनी 8, 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर येईल 96. आपलं उत्तर किती आहे? 96. जर आपल्याला लहानी संख्या विचारली असती, लहानी संख्या, तर आपण हा लहान अवयव धरला असता 3. हा कोणता आहे? हा मोठा अवयव. हा कोणता आहे? हा लहान अवयव. तर मग आपण लहान संख्या गुणिला मसावी केलं असतं. तर मसावी आहे 24, तर 3 चौक 12, हाताला 1, 3 दुनी 6 आणि 1 7. मग हे आपलं 72 उत्तर आलं असतं. लहानी संख्या 72 आहे, मोठी संख्या 96 आहे. हे की नाही? पुस्तकामध्ये कुठं कुठं प्रिंट मिस्टेक आहे, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, म्हणून मी क्लिअर सांगत आहे. मोठी संख्या 96 आहे, लहानी संख्या 72 आहे. हे ना, ते मोठा आणि लहान या असामायिक अवयवांच्या गुणाकारावर डिपेंड करतं. तर सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. आपल्याला यावेळेस मोठी संख्या विचारलेली आहे. तर मोठी संख्या जर काढायची असेल तर अगोदर आपल्याला लसावी काढावं लागेल. तर लसावी काय असतो बघा, आपल्याला माहित आहे. आपण या ठिकाणी लिहू, काय असतो? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, किंवा याला या पद्धतीने लिहिता येईल, मसावी गुणिला लसावी. बघा, इथं मी फॉर्म्युला लिहून घेतो. मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार.
दोन संख्यांचा काय असते, गुणाकार असते. मग जर मला अगोदर लसावी काढायचा असेल तर गुणाकार किती आहे, 5880 आहे आणि मसावी किती दिलेला आहे, मसावी दिला आहे 14. तर हे काय होऊन जाईल, जर आपण याची काटाकाटी केली तर आपल्याला लसावी मिळून जाईल. तर हे होतं बघा 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 56 आणि 14 दोन्ही 28, हे शून्य, म्हणजे याचा लसावी किती आला, 420 आला. लसावी किती आहे, 420. आता आपल्याला असामायिक अवयव काढायचे. तर असामायिक अवयव काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो लसावी आहे, त्याला मसावीनं भागावं लागेल. तर लसावी किती काढला आपण, 420 आणि मसावी किती आहे, 14. तर हे होऊन जाईल 14 त्रिक 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, हे होईल 30. आता त्या 30 चे आपल्याला अवयव पाडायचे, ठीक आहे, परंतु असामायिक अवयव नाही पाडायचे, असामायिक अवयव पाडायचे. आता असामायिक अवयव कसे पडतील, तर बघा ज्याचे दोन प्रकारे अवयव पडू शकतात, एक तर 15 दोन्ही 30 आणि हे 5 सख 30, ठीक आहे. 5 सख 30 आणि 15 दोन्ही 30 हे दोन प्रकारचे अवयव पडू शकतात. मग आता आपण म्हणजे जी आपल्याला मोठी संख्या काढायची आहे त्याच्यामध्ये बघा हे मोठं आहे आणि हे लहान आहे. तर मोठी संख्या 15 आहे, त्याच्यामुळे जर आपल्याला मोठी संख्या काढायची असेल तर मोठ्या संख्येनं कोणासोबत, आता इथं मी फॉर्म्युला लिहितो. मोठी संख्या काय असते, मोठी संख्या म्हणजे हे 15 मोठा अवयव गुणिला मसावी असते. लहान संख्या म्हणजे लहान अवयव गुणिला मसावी. तर हे मोठी संख्या आहे 15 आणि मसावी आपण प्रश्नामध्ये दिलेला आहे 14चा. तर 15 त्रिक 55, 15 चौक 60, 6, 15 एक 15, 15 5 20, 20 आणि 21. आता 210 उत्तर आहे का ऑप्शन मध्ये, नाही, म्हणजे या अवयवानुसार ते गेले नाहीत. आता आपण या अवयवानुसार ट्राय करून पाहू. ते तुम्हाला ट्राय आणि एरर करावंच लागेल. जर समजा सिच्युएशन अशी बनत आहे ज्याच्यामध्ये दोन्ही अवयव असामायिक आहेत, त्यावेळेस मग तुम्हाला अशी ट्राय आणि एरर मेथड करावंच लागेल. मग इथं काय येईल, आता इथं या ऑप्शननुसार जर गेलं तर मोठा अवयव 6 आहे, तर हे होईल 6 गुणिला मसावी. मोठा अवयव काय होईल, 6 गुणिला मसावी. मग हे 6 गुणिला 14 होऊन जाईल. मग 6 गुणिला जर 14 केलं तर 14 त्रिक 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंच 70, 14 सकट 84. तर याचं उत्तर किती आलं, 84 हे उत्तर आलं. 84 ऑप्शन मध्ये आहे का, तर आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. बघा 210 हे उत्तर पण चुकीचे नाही, परंतु 210 हे ऑप्शन मध्ये नाही म्हणून आपल्याला ते घेता येणार नाही. इथं ऑप्शन मध्ये 84 आहे म्हणून आपल्याला या अल्टरनेट या पद्धतीने दोन्ही पद्धतीने त्याचे अवयव पाडावे लागतील. जर ऑप्शन मध्ये 210 असतं तर आपण 210 नुसार सुद्धा गेलो असतो, ठीक आहे. तर डिपेंड करेल ऑप्शनवर. दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 27 असून त्यांचा लसावी 180 आहे, तर दोन संख्यांची बेरीज किती. तर दोन संख्यांची बेरीज म्हणजे ते बेसिकली लहान संख्या आणि मोठी संख्या यांची बेरीज विचारत आहे. तर अगोदर आपल्याला असामायिक अवयव पाडायचे, मग त्यांची बेरीज करायची आणि मग मसावीला गुणायचे. तर अगोदर आपण मसावी काढून घेऊ. तर मसावी कसा काढतात, तर मग आपण आतापर्यंत पाहिलं मसावी गुणिला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार असते, ठीक आहे. तर आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर काय करावं लागेल, या 2700ला लसावीने भागावं लागेल आणि लसावी किती आहे, 180 आहे. तर हे कटून जातील. तर आपला जो मसावी आहे तो किती होईल, तर 18 एक 18 आणि 18 पंच 90, ठीक आहे. 18 एक 18, 18 पंच 90, आपला मसावी किती आला, 15 आला. याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला असामायिक अवयव पाडावे लागतील. तर असामायिक अवयव काढण्यासाठी काय करावं लागतं, कारण लसावी भागीला मसावी करावं लागते. लसावी भागीला मसावी करावं लागते. लसावी किती आहे, लसावी आहे 180 आणि मसावी किती आहे, मसावी आहे 15. लसावी आहे 180 आणि मसावी आहे 15. तर याचा जर आपण भागाकार केला तर हे होऊन जाते 15 एक 15, 16 17 18, 15 म्हणजे 3 राहिले, तर 15 दोन्ही 30. तर 12चे जर आपण अवयव पाडले तर हे होऊन जातील. आता बघा इथे 4 त्रिक 12 आणि साइन दोन्ही 12 पण होतात, पण साइन दोन्ही 12 हे सामायिक अवयव होतात, आपल्याला असामायिक अवयव घ्यायचे. तर हे जे 4 आहेत हे कसे आहेत, हे मोठा अवयव आणि 3 जे आहेत हे कसं आहे, हा लहान अवयव. आपल्याला विचारली बेरीज करा म्हणून, तर जेव्हा आपल्याला बेरीज विचारली असते बेरीज, तेव्हा काय करायचं, जे 4 आणि 3 ची बेरीज करायची गुणिला मसावी करायचं, मसावी. बघा डिफरन्स समजून घ्या. जेव्हा आपल्याला मोठी संख्या विचारतात तेव्हा आपण मोठी संख्या गुणिला मसावी करतो, जेव्हा लहान संख्या विचारतात तेव्हा लहान संख्या गुणिला मसावी करतो. परंतु इथं बेरीज विचारली म्हणून आपण या दोघांची बेरीज गुणिला मसावी करत आहे. जर आपल्याला फरक विचारला तर या दोघांचा वजाबाकी गुणिला मसावी करावा लागेल. तर हे होऊन जाईल 4 आणि 3 7 आणि मसावी किती आहे यांचा,
यांचा मसावी आपण काढलाय 15. तर 15 साधी 105 है ना, 105 म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा हा प्रश्न बघा, इथं फरक विचारलाय पहा. फरक अगोदर आपण काय करू, अगोदर आपण मसावी काढून घेऊ. तर बघा, मसावी गुणिला लसावी बरोबर काय असते, मसावी गुणिला लसावी बरोबर असते दोन संख्यांचा गुणाकार. तर आपल्याला जर मसावी काढायचा आहे, मसावी, तो गुणाकार किती आहे 7098 भागिला लसावी किती आहे 54.6. ठीक आहे. तर आपण याला 13 न भाग जाईल पहा, 13 न भाग देण्याचा प्रयत्न करू. 13 दुनी 26, 13 39, 13 चौक 52 आणि 13 दुनी 26. त्याच्यानंतर वर 13 पंच 65 राहिले किती 5. 13 दुनी 26, 13 39, 13 चौक 52, 52 म्हणजे 9 मधून 2 गेले 7, 7 13 पंच 65, 13 सखा 78. ठीक आहे. आता 42 म्हणजे याला जर 21 न भागितलं तर 21 दुनी 42. ठीक आहे. आणि 21 दोन्ही 42, 42 म्हणजे 4 मधून 2 गेले 2 आणि 5 मधून 4 गेले 1. तर 21 5 5 10 21 सख 26 असे म्हणजे उत्तर आलं 13. त्याचा मसावी किती आला, याचा मसावी आलेला आहे 13 आलाय. तर आपण आता काय करू, आपण असामायिक अवयव काढू. ठीक आहे. असामायिक अवयव, असामायिक अवयव काढण्यासाठी काय करावं लागते, लसावी भागीला मसावी करावं लागते. लसावी भागीला मसावी करावं लागते. तर लसावी किती आहे 546 आणि मसावी किती आहे, मसावी आहे 13. तर हे होऊन जाईल 13 दुनी 26, 13 39, 13 चौक 52, हे 13 चौक 52 होतील. ठीक आहे. 13 चौक 52 आणि 13 दुनी 26. तर 42 याचा असामायिक अवयवांचा गुणाकार आला 42. म्हणजे एक्झॅक्ट अवयव कोणते असतील ते, आता बघा 7 सकम 42 आणि 21 दोन्ही 42 दोन प्रकारे अवयव पडू शकतात. 7 सकम 42 आणि 21 दोन्ही 42. तर आपल्याला तर ट्राय करावं लागेल की नेमकं ऑप्शन मध्ये काय दिले, ऑप्शन नुसार आपल्याला जावं लागेल. आपल्याला विचारले फरक, आपल्याला काय विचारले, फरक विचारले. तर फरक काढण्यासाठी बघा, या जर आपण या ऑप्शनचा विचार केला 7 आणि 6चा, तर 7 आणि 6 मध्ये 1 चा फरक आहे आणि 7 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे, 1 चा फरक आहे. आणि यांचा मसावी किती दिलाय, आपण मसावी यांचा काढलाय 13, मसावी काढलाय 13. तर म्हणजे 1 गुणिला 13, आपला फरक किती आलाय, आपला फरक आलाय 13चा, 13चा आला. ठीक आहे. तर 13 ऑप्शन मध्ये आहेत का, तर इथं ऑप्शन नंबर डी 13 आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी 13 आहे. जर हे दिलं नसतं तर मग काय केलं असतं, 21 मधून 2 कमी केले असते, झाले असते 19 आणि 19 गुणिला 13 केलं असतं. परंतु इतकं कोणतंही ऑप्शन मोठं नाही, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. तर ऑप्शनवर पण भरपूर काही डिपेंड करतं बघा, तुम्ही उगाच कन्फ्युज व्हायचं नाही. जे ऑप्शन मध्ये दिलं असेल तेच आपलं उत्तर येईल. 2 अंकी 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 270 व 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचंय लहान संख्या. तर 2 संख्यांचा लसावी आणि मसावी 270 आणि 18 आहे. ठीक आहे. तर अगोदर आपण काय करू, अगोदर आपण असामायिक अवयव काढू, असामायिक अवयव काढून घेऊ. तर असामायिक अवयव काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, लसावी भागीला मसावी करावं लागते. तर 270 भागीला 18 करून घेऊ. तर हे होतील 18 1 18 राहिले 9, तर 18 पंच 90. ठीक आहे. 18 पंच 90. जर 15चे आपण अवयव पाडले तर हे 5 त्रिक 15, 3 5 15, अजून कोणते अवयव पडतात का, नाही. 5 5 त्रिक 15 असे अवयव पडतात. तर 3 ही कोणती आहे, ही लहान संख्या आहे, लहान अवयव. आणि 5 हा कोणता अवयव आहे, मोठा अवयव. जर आपल्याला लहान संख्या काढायची असेल, लहान संख्या काढायची असेल तर तो जो लहान अवयव आहे 3, त्याला आपल्याला मसावी सोबत गुणावं लागेल. त्याला आपल्याला कोणासोबत गुणावं लागेल, मसावी सोबत. आणि मसावी आहे 18. तर 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54. तर बघा ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल 54. ऑप्शन नंबर सी. हे जर आपल्याला मोठं विचारलं असतं तर मोठं आपण 5 न 18 सोबत गुणलं असतं, 18 पंच 90 म्हणलं असतं. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये पाहायचं लहानी संख्या विचारली का मोठी संख्या विचारली, जे विचारली ते सांगायचं. 3 अंकी 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 510 व 34 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. सिंपल त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. तर अगोदर आपण असामायिक अवयव काढून घेऊ. असामायिक अवयव. तर असामायिक अवयव होतील, इथं लसावी भागीला मसावी होऊन जाईल. हे याचा फॉर्म्युला असते, लसावी भागीला मसावी. तर लसावी किती आहे 510 आहे, मसावी आहे
34. तर हे होऊन जातील 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं 15. 15 उत्तर आलं म्हणजे दोन अवयव पडले, एक आहे 5 आणि दुसरा आहे 3. 5 त्रिक 15, समजा एक 5 त्रिक 15 होऊन जातात, दोन अवयव पडले. मोठी संख्या विचारली म्हणून आपण काय करणार, मोठी संख्या बरोबर असते मोठा अवयव गुणिला मसावी असते. लहान संख्या म्हणजे लहान अवयव गुणिला मसावी. तर मोठा अवयव 5 आहे आणि मसावी किती आहे, मसावी आहे 34. तर हे होऊन जाईल 5 चौक 20, हातच्याले 2, 5 त्रिक 15, 16 17. तर 170 आपलं उत्तर आलंय, म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल. 170 आपलं उत्तर आलंय म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे. आता इथं पट दिलेलं आहे बघा, पट दिलेलं असेल तर आपलं अर्ध काम संपलं. पट म्हणजेच असमायिक अवयवांचा गुणाकार असते. तर 55 ही काय दिली, पट दिली, म्हणजे याचे दोन अवयव कोणते झाले, एक 11 आणि एक 5. कारण आपल्याला असमायिक अवयव काढायचे, म्हणजे 11 कोणती आहे, 11 ही मोठा अवयव आहे आणि 5 हा लहान अवयव आहे. एक मोठा अवयव एक लहान अवयव. आपल्याला विचारलंय फरक, फरक कितीचा आहे ते बघा, 11 वजा 5 हा फरक काढून घ्या आणि त्याला काय कशाने गुणायचंय, मसावीनं गुणायचंय. ठीक आहे, तर 11 मधून 5 गेले 6 आणि मसावी दिलेला आहे 21, म्हणजे आपलं उत्तर येईल 6 1 12 126. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर राहील बघा, 126. ऑप्शन नंबर ए आपलं काय राहील, उत्तर राहील 126. पट दिलं असलं तर काम अजून सोपं होऊन जाते. आता इथेही बघा, दोन अंकी दोन संख्यांचा लसावी व मसावी त्यांच्या 14 पट आहे. जर मसावी 13 असेल तर दोन संख्येतील फरक किती. तर आता पट दिलेली आहे, पट दिली म्हणजे काय दिले, म्हणजे गुणाकार दिलाय. पट दिली 14, तर 14 चे जर आपण अवयव पाडले तर हे होतील 7 दुनी 14 होतील, है की नाही. हे 7 कोणता आहे, हा मोठा अवयव आहे आणि 2 हा लहान अवयव आहे. आपल्याला विचारलाय फरक, तर फरक काय असतो, या 7 आणि 2 ची आपल्याला वजाबाकी करायची आणि त्याला गुणायचे मसावीनं. 7 आणि 2 मध्ये फरक आहे 5 चा, वजाबाकी केली तर, आणि मसावी आहे 13, तर 13 पंच किती होतील, 65 होऊन जातील. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल बघा, 13 पंच 65. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येणार आहे. तर बघा, आता त्यानंतर दोन अंकी दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. तर 15 पट आहे, इथं इथं पण काय दिलंय, पट दिलेली आहे किती, 15. तर 15 चे दोन अवयव पडा, एक 5 आणि एक 3. 5 त्रिक 15. 5 हा मोठा अवयव, 3 हा लहान अवयव. आपल्याला विचारली मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल, जो मोठा अवयव आहे 5 त्याला मसावी सोबत गुणावं लागेल. लहान संख्या विचारली असती तर लहान अवयव गुणिला मसावी केलं असतं. फरक जर विचारलं असतं तर फरक गुणिला मसावी केलं असतं. तर इथं 5 गुणिला मसावी किती आहे, मसावी आहे 17 आहे, तर 17 पाचा किती होतात, 17 पाचा 85 होतात, 85. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. 17 पाचा 85 होतात, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 176 पट आहे. बघा, इथं पण आपल्याला पट दिली आहे, पट दिली 176. 176 याला पाहूनच कळतं की हे नक्की 11 याला भाग जाईल. तर एक अवयव 11 आहे बघा, 11 एक 11 राहिले 6, 11 6 66. 11 आणि 16 हे दोन अवयव आहेत. तर आता आपल्याला विचारली लहान संख्या कोणती, तर 11 ही कोणती संख्या झाली, लहान झाली, आणि 16 ही कोणती झाली, ही मोठी झाली. आपल्याला विचारली लहान संख्या, तर लहान संख्या विचारली तर लहान अवयव गुणिला काय करावं लागेल, लहान अवयव गुणिला मसावी करावं लागेल, मसावी. ठीक आहे, तर लहान अवयव 11 गुणिला मसावी किती आहे, मसावी दोन संख्येच्या मसावी 16 आहे बघा, 16. तर याचा जर गुणाकार केला तर 16 एक 16, त्याला एक 16 एक 16, 16 एक 17, 176. तर 176 आपलं उत्तर येईल, 176. कारण आपल्याला लहान संख्या विचारली, लहान संख्या. जर हेच आपल्याला मोठी संख्या विचारली असती तर आपण काय केलं असतं, मोठी संख्या जर विचारली असती तर मोठा अवयव आहे 16 आणि मसावी पण आहे 16, म्हणजे आपलं उत्तर आलं असतं 256. परंतु सध्या आपल्याला मोठी संख्या नाही विचारली, लहान विचारली, म्हणून आपलं उत्तर 176 येईल. पुस्तकामध्ये कुठं कुठं प्रिंट मिस्टेक आहे, त्यामुळे तुम्ही उगाच कन्फ्यूज होऊ नका. जे मी सांगतो त्यावर कम्प्लीटपणे रिलाय तुम्ही करू शकता. 120 आणि 168 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. आता इथं आपल्याला पट विचारली, जेव्हा पट विचारलेली असते बघा, जेव्हा पट विचारली असते तेव्हा जो संख्याचं हे काय असते, संख्याचा आपल्याला जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत संख्यांचा गुणोत्तर काढायचं असते. पट म्हणजे काय असते, संख्यांचं गुणोत्तर. आणि दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे.
ठीक आहे. आता अशा कंडिशन मध्ये अगोदर तर आपल्याला हे याचं गुणोत्तर काढून पट काढून घ्यावं लागेल त्या दोन संख्यांची. म्हणजे हे 168 भागिले 120 होऊन जातील. मोठी संख्या ऑलवेज टॉप मध्ये घ्यायची, छोटी संख्या ऑलवेज म्हणजे डिवाइड मध्ये घ्यायची. तर हे होऊन जाईल 168 भागिले 120 होऊन जाईल. तर बघा हे 4 त्रिक 12, 4 शून्य शून्य, 4 चौक 16, 4 दोन्ही 8, 7 त्याच्यानंतर साइन 7 42, 6 पंच 30, साइन 7 42, 6 पंच 30. तर त्यांचं गुणोत्तर आलं बघा 7:5. 7:5. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो मसावी असतो तो काय असतो, तो लसावीच्या खाली जे गुणोत्तर आले गुणोत्तरचा गुणाकार असतो, गुणोत्तरचा गुणाकार असतो, गुणोत्तराचा गुणाकार असतो. हे आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे. मसावी बरोबर लसावी भागिले गुणोत्तराचा गुणाकार. म्हणजे या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला हे करायला लागेल की आता 120 आणि 168 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. तर गुणोत्तराचा गुणाकार किती झाला, 7:5 35 झालाय. गुणोत्तराचा गुणाकार झालाय 35. ठीक आहे. आता आपल्याला फक्त पट विचारली होती. तर सिम्पली 7 गुणिले 5 करा, 7:5 35 होऊन जाईल आणि हेच आपलं उत्तर आहे 35. जर आपल्याला लसावी देऊन मसावी विचारला असता किंवा मसावी देऊन लसावी विचारला असता, तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज केला असता. ठीक आहे. हे फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, जेव्हा आपल्याला मसावी किंवा लसावी विचारला तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त पट विचारली, किती पट आहे. तर सिम्पली जे असामायिक अवयव आहेत हे पट, हेच काय गुणोत्तर म्हणजेच काय असतात, असामायिक अवयव असतात. हे असामायिक अवयव असतात, तर यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे पट निघून जाईल. तर 7:5 35 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. सिम्पली पट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे 32 भागिले 23 करा. आता 32 भागिले 23 मध्ये एकही सामायिक अवयव नाही, कारण 23 ही मूळ संख्या आहे. ही कशी आहे, मूळ संख्या आहे. मग अशा कंडिशन मध्ये पट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 32 गुणिले 23 करावं लागेल. 32 गुणिले 23. तर बघा याचा जर आपण समजा हे 32 गुणिले 23 असामायिक पद्धतीने गुणाकार केला, आयएक्सच्या मित्रांनो गुणाकार केला, तर 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 2 दुनी 4, 9 4 13, हातच्याला 1, 3 दुनी 6, 6 1 7, 6 1 7, तर 736 उत्तर, 736. ठीक आहे. आपलं हे उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, 736. तर जेव्हा एकही अवयव पडत नाही तेव्हा पट म्हणजे अशी मोठीच येते. तर दोन्ही संख्येचा आपल्याला काय करावं लागते, गुणाकार करावं लागते. चला, 108 आणि 144 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. तर सिम्पली अगोदर आपल्याला त्याचं गुणोत्तर घ्यायचंय. आपल्याला अगोदर काय करायचंय, गुणोत्तर करायचंय आणि गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे पट असते. तर आधी आपण गुणोत्तर काढून घेऊ. म्हणजे 144 भागिले 108 करून घेऊ. तर 12चा वर्ग 144 आहे आणि 12 9 108 होतात आणि हे 3 चौक 12, 3 त्रिक 9, 4च 3 हे गुणोत्तर आलं. म्हणजे पट किती येईल, तर 4 गुणिले 3 हे पट येईल. तर 4 त्रिक 12 होतात. म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर सी 12 होऊन जाईल. आपलं उत्तर काय होईल, 12 होईल. ठीक आहे. आधी गुणोत्तर काढायचं आणि गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच पट असतं. दोन संख्यांचा मसावी 17 असून लसावी मसावीच्या 15 पट आहे, तर मोठी संख्या कोणती. या कंडिशन मध्ये आपल्याला नाही का मसावी दिलाय आणि पट पण दिली. ठीक आहे. तर आपल्याला विचारली मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या काढण्यासाठी मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी करायला लागेल. ठीक आहे. तर पट किती दिली, 15 पट दिली. पट दिली 15. तर 15चे जर आपण अवयव पाडले तर 5 आणि 3, हा 5 कोणता आहे, हा मोठा अवयव आहे. 3 कोणता आहे, लहान अवयव आहे. आपल्याला विचारली मोठी संख्या. मोठी संख्या म्हणजे जो मोठा अवयव असतो त्याला आपण कशानं गुणतो, मसावीनं. आणि लहान संख्या म्हणजे लहान अवयव गुणिले मसावी करतो. ठीक आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मोठी संख्या म्हणजे मोठा अवयव गुणिले मसावी आणि लहान संख्या म्हणजे लहान अवयव गुणिले मसावी. तर मोठी संख्या मोठा अवयव आहे 5 आणि मसावी दिले 17. ते 17 5 किती होतील, 85 होऊन जातील. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए येणार आहे. आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर ए. चला, त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 56 पट आहे. तर बघा इथं पट आपल्याला किती दिली, 56. पट म्हणजेच काय असते, असामायिक अवयवांचा गुणाकार असते. तर 56 दिली म्हणजे 56 चे दोन अवयव पाडा, तर 7 8 56 होतील.
साती आठी 56. आता तुम्ही म्हणसाल की याला 2 न काऊन नाही भागितलं? जर मी 2 न भागितलं असतं तर मग ते सामायिक अवयव आले असते. ठीक आहे. सामायिक अवयव आपल्याला येऊ द्यायचे नाहीत. नाहीतर मग 4 जर भागितलं असतं तरी सामायिक अवयव आले असते. असे अवयव पाडायचे जे एकमेकांच्या पाड्यात येत नाही. तर 7च्या पाड्यात 8 किंवा 8च्या पाड्यात 7 येणार नाही कधीच. तर बघा, आता 7 हा कोणता झाला? हा लहान अवयव झाला. लहान अवयव. आणि 8 काय झाला? हा 8 मोठा अवयव झालाय. मोठा अवयव. तर आपल्याला विचारली लहानी संख्या कोणती आहे? तर लहानी जर संख्या काढायची असेल, तर जो लहान अवयव आहे त्याला आपल्याला मसावीने गुणावं लागेल. आणि मोठी संख्या काढायची असती तर मोठा अवयव गुणिले मसावी केला असतं. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर लहान अवयव किती आहे? तर 7 आहे. आणि मसावी किती आहे? 12 आहे. तर 12 पंच 60, 12 सकम 72, 12 साती 84. तर लहानी संख्या कोणती आली मग? 84. ऑप्शन नंबर डी. या पद्धतीनं मोठी संख्या जर विचारली असती तर 12 8 96 केलं असतं. 3 अंकी 2 संख्यांचा मसावी 18 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 63 पट आहे. आता इथं बघा पट किती दिली आपल्याला? 63 दिली आहे. तर अगेन लहान अवयव आणि मोठा अवयव आपल्याला काढून घ्यायचा आहे. ते 9 साती 63 होतात. तर 9 मोठे झालेत, लहान 7 झाले. 9 साती 63. आपल्याला विचारले फरक. आपल्याला काय विचारले? फरक. तर फरक म्हणजे काय करायचं असते? ते 9 मधून 7 वजा करायचे असतात. 9 मधून 7 वजा करायचे असतात आणि त्याला मसावीनं गुणायचं असते. मसावीनं गुणायचं असते. जर आपल्याला बेरीज जरी विचारली असती तर आपण 9 आणि 7 ची बेरीज केली असती आणि मग त्याला मसावीनं गुणलं असतं. आपल्याला मोठी संख्या विचारली असती तर आपण मोठी संख्या मोठा अवयव गुणिले मसावी केलं असतं आणि लहानी संख्या विचारली असती तर लहान अवयव गुणिले मसावी केलं असतं. म्हणजे गुणाकारामध्ये मसावी नेहमी कंपल्सरी ठेवायचा आहे. हे 9 मधून 7 गेले किती होतील? 2 आणि मसावी किती आहे? 18. त्यांचा जो फरक आहे तो होईल 18 दोन्ही 36. त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 36. दोन संख्यांचा गुणोत्तर 3 7 दिले, त्यांचा लसावी दिलाय, त्यांचा मसावी किती? तर बघा, ठीक आहे. मसावी बरोबर काय असते? इथे एक फॉर्म्युला तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. मसावी बरोबर असते जो काही आपल्याला लसावी दिलेला आहे त्याच्या खाली गुणोत्तराचा गुणाकार करायचा आहे. गुणोत्तराचा गुणाकार करायचा असते. तो म्हणजे मसावी असते. तर लसावी आपल्याला दिलाय 252. गुणोत्तर दिलंय 3 7. त्याचा गुणाकार करा 3 आणि 7 चा. तर हे होईल बघा 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. राहिले किती? 5 मधून 1 गेले 4, 7 सकम 42. 36/3 आणि याचं जर काटाकाटी केली तर हे होतील 3 1 3, 3 दोन्ही 6. म्हणजे मसावी किती आला? 12. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी 12. आपलं उत्तर किती येईल? ऑप्शन नंबर सी 12. दोन संख्यांचं गुणोत्तर 5 12 आहे, लसावी 900. तर मोठी संख्या कोणती? यावेळेस मसावी नाही विचारला. म्हणजे अगोदर मसावी काढायचा आहे आणि मोठ्या अवयवाचा गुणाकार काढायचा आहे. तर अगोदर मसावी काढण्यासाठी जो काही लसावी असेल त्याला जे काही आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे गुणोत्तर त्याचा काय करावं लागेल? त्याच्या गुणाकारानं भागावं लागेल. गुणोत्तराच्या गुणाकारानं भागावं लागेल. तर लसावी आहे 900 बघा. गुणोत्तर दिले 5 5 12, तिथं 5 गुणिले 12 करा. ते हे किती होतील? 12 पंचे 60, 12 सकम 72, 12 साती 84, 12 अठ्ठी 96. 12 भाग जाईल कायला? 12 पंचे 60, 12 सकम 72, 12 साती 84. 84 राहिले किती? 6. 12 पंच 60 आणि 75 ला जर 5 न बघितलं तर 5 1 5, 6 7 म्हणजे 5 5 25. मसावी आला 15. तर जर आपल्याला मोठी संख्या काढायची असेल तर जो मोठा अवयव आहे 5 आणि 12 पैकी 12 मोठे आहेत त्याला मसावीनं गुणावं लागेल. ठीक आहे. तर हे 12 ला आपल्याला गुणावं लागेल 15 न. तर हे होऊन जातील 15 दोन्ही 30, हातच्याले 3, 15 1 15, 16 17 18, 180 होऊन जातील. ठीक आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 180. ऑप्शन नंबर बी 180 आपलं उत्तर येईल. हेच जर आपल्याला लहानी संख्या विचारली असती तर आपण 5 न 12 ला गुणलं असतं. 5 न 15 ला गुणलं असतं. कारण मसावी किती आहे? मसावी 15 आहे. तर 15 चौक 60, 15 5 75. मग आपलं 75 उत्तर आलं असतं. तर डिपेंड करते ऑप्शन मध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय. दोन संख्यांचं गुणोत्तर 4 9 आहे, लसावी 216, बेरीज किती? आता इथं काय म्हणे बेरीज किती म्हणजे एवढं तर कन्फर्म झालं की आपल्याला फायनल मध्ये काय करायचंय? फायनल मध्ये आपल्याला हे 4 आणि जे 9 आहेत, 4 आणि 9 आहेत यांची बेरीज करून याला मसावीनं गुणायचंय. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर अगोदर आपण मसावी फाइंड आउट करून घेऊ. तर मसावी कसा फाइंड आउट करतात? तर मसावीसाठी मी तुम्हाला म्हणलं मसावी बरोबर जो काही आपल्याला लसावी दिलेला आहे, त्याला जे काही गुणोत्तर आहे त्याचा गुणोत्तराचा जो काही गुणाकार येतो त्यानं भागावं लागेल. आहे की नाही?
तर हे किती आहे, लसावी आहे 216 आणि गुणोत्तर आहे 4 9, तर 4 गुणिले 9 करा, तर हे होऊन जाईल 9 दुनी 18, 19 20 21 9 चौक 36, 4 25, म्हणजे जो काही मसावी आपला येणार आहे त्याला 24 ने 4 न भागायचं, 4 25 4 सक 24, तर मसावी आला आपला 6, तो 6 इकडे टाका, 9 4 ची बेरीज किती होती, 13 होती, 13 गुणिले 6 करा, कारण 6 आपला मसावी आलाय, तर 13 पंच 65, 13 सक 78, हे किती होऊन जातील, बेरीज 78. बघा, बेरीज विचारली होती म्हणून आपण बेरीज केली, फरक विचारला असता तर आपण फरक केला असता, म्हणजे वजाबाकी केली असती असं. तर याचं उत्तर येईल 78, कारण दोघांची बेरीज 13 येत आहे आणि मसावी 6 आहे, तर 13 सक 78. दोन संख्यांचं गुणोत्तर 6 11 असून त्यांचा लसावी 462 आहे, तर त्यांचा फरक किती, तर सेम अगोदर आपण काय करून घेऊ, अगोदर आपण मसावी काढून घेऊ. तर मसावी काय येते, जो काही लसावी असतो त्याला कशाने भागावं लागल, जो काही गुणोत्तर असते, गुणोत्तराचा गुणाकार याने भागावं लागल. तर लसावी आहे 462 आणि हे गुणाकार आहे 6 गुणिले 11, तर हे येणार आहे आपला मसावी. आधी 11 जर काढलं तर 11 4 44, राहिले किती 2, 11 दोन्ही 22 आणि साईन 7 42, म्हणजे आपला जो मसावी आहे, आपला मसावी किती आला, 7 आला. पण आपल्याला मसावी विचारला का, नाही, आपल्याला विचारले फरक. तर फरक कोणामधला फरक असतो, हे जे दोन अवयव आहे 11 आणि 6 यामधला फरक, आणि त्याला गुणायचं असते मसावीनं, तर 11 तून 6 गेले, राहिले 5 आणि मसावी आला 7, म्हणजे आपलं उत्तर येईल 5 7 35. आपलं उत्तर किती येईल, 5 7 35. तर म्हणून ऑप्शन नंबर ए म्हणजे 5 7 35 आपलं करेक्ट उत्तर येईल, ऑप्शन नंबर ए. दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. बघा, आपल्याला विचारलंय लसावी, तर अगोदर मी तुम्हाला काय, दोन संख्या दिलेल्या आहेत ऑलरेडी है ना, तर आपण एक फॉर्म्युला पहिल्यांदा पाहिला होता कोणता, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर मसावी किती आहे 9, लसावी किती आहे, समजा लसावी आपल्याला काढायचे, तर लसावीच्या ठिकाणी आपण लसावी शब्द लिहून टाकू, ते 5 1 15 15x वर्ग, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला डायरेक्ट लसावी काढायचा असेल आणि हे 3x आणि फिक्स आपल्याला अवयव माहित नसतील, बघा, जर आपल्याला अवयव माहित नसतील किंवा एक्झॅक्ट अंक माहित नसेल, तर सिंपली आपल्याला या फॉर्म्युल्याची गरज नाही, मग आपण काय करायचंय, तिघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे, कारण याचं गुणोत्तर 5 3 येणार आहे, ठीक आहे, याचं गुणोत्तर किती येणार आहे, 5 3, म्हणजे हे काय होऊन जाईल, म्हणजे हे होईल लसावी बरोबर हे दोन यांचं गुणोत्तर येईल 5 3 आणि यांचा मसावी आहे 9, तर 5 1 15 15 9 35 असे 135, तर उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, कारण त्याचं गुणोत्तर 5 3 येते, x आणि x कटून जाते, ठीक आहे. इथं पण इथे दोन संख्यामधील फरक विचारलाय, बघा, फरक जर विचारलाय फरक, तर सिंपली काय करावं लागेल, 8 आणि 5 मधला फरक काढायचा आहे आणि त्याला कशाने गुणायचंय, मसावीनं गुणायचंय. तर 8 मधून 5 गेले, राहिले 3, 3 गुणिला मसावी, मसावी किती आहे 13, तर 13 करा, तर जो फरक आहे आपला तो होईल 13 39, तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, फरक, ठीक आहे. जर समजा 39च्या पटीत संख्या असत्या तर मग आपण पुढं डोकं लावलं असतं, परंतु इथे 39च्या पटीत ऑप्शन मध्ये दुसरं काहीच नाही, म्हणून आपलं 39 हेच कंपल्सरी आन्सर राहील. दोन संख्यांचा गुणोत्तर 3 5 आहे, त्यांचा मसावी 15 आहे, त्या संख्या कोणत्या, ठीक आहे. आता इथं मात्र आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला हे पाहावं लागेल की x ची व्हॅल्यू किती येते, मग त्यासाठी आपल्याला अगोदर लसावी काढावं लागेल. मग जो लसावी असतो, तो लसावी जो असतो तो 3 गुणिले 5 गुणिले 15 असा येतो, ठीक आहे, 3 गुणिले 5 गुणिले 15. किंवा जर हे तुम्हाला असं नसेल करायचं, तर एक काम तुम्ही अजून सोपं करू शकता, याला कसं करता येईल, याला इथं हा फॉर्म्युला यूज करता येईल, पेन, हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला फॉर्म्युले कळणार नाही. जो आपण हा फॉर्म्युला अगोदर वापरत होतो, लसावी भागीला गुणोत्तराचा गुणाकार, हा वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग आता मसावी किती आहे 15 आहे, हे 3 आहे, हे 5 आहे,
ते असा आला, लसावी आला. हे लसावी आला. याचा पूर्ण गुणाकार करायचं काम नाही. आपल्याला म्हणलं होतं त्या संख्या कोणत्या येतात, त्या संख्या कोणत्या येतात. तर हे आपण असं करू, मसावी गुणिले लसावी बरोबर बरोबर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 3x गुणिला 5x करू. ही एक पहिली संख्या, ही दुसरी संख्या. तर मसावी किती आहे आपला 15 आहे आणि लसावी किती आहे, लसावी आहे 15 गुणिला 3 गुणिले 5 आणि इकडं दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे 3x आणि 5x. हे 3 कटले, हे 3 कटले, हे 5 कटले, हे 5 कटले. x x x वर्ग आलं, 15 15 15चा वर्ग आला म्हणजे x ची किंमत किती आली आपली 15. x ची किंमत 15 आली म्हणजे पहिली, आता हे गुणोत्तर तर 3 5 आहे ना, तर जी पहिली संख्या आहे, पहिली आहे 3, त्याला 15 न गुणा, तर 15 त्रिक 45. आणि जी दुसरी संख्या आहे ती आहे 5, हे 3 5 वालं, या 5 न पण 15 न गुणा, 15 त्रिक 50, 15 चौक 60, 15 5 75. तर 45 आणि 75 म्हणजे ऑप्शन नंबर सी. 45 आणि 75 म्हणजे ऑप्शन नंबर सी. तर मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगितलं की एक्झॅक्टली कसं काढायचं. आधी x ची किंमत काढा आणि मग त्यावरून तुम्हाला पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या कळून जाईल. तर इथं बघा संख्यातील गुणोत्तर दिलंय, फरक दिलाय, त्याचा लसा विचारलाय. आता फरक म्हणजे 5 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 18चा फरक आहे. म्हणजे 2 म्हणजे जर 18 असतील, हे 2 कुठून आले तर 5 मधून 3 वजा केले. 2 म्हणजे जर 18 असतील तर 1 म्हणजे किती येईल, 1 म्हणजे येईल 9. म्हणजे x ची किंमत किती दिली 9. तर x ची किंमत 9 आहे, तर 3x ची किंमत 3 9 27 होईल आणि 5x ची किंमत 5 5 किती होतील, नाही 5 9 किती होतील 45 होतील. त्या दोन संख्या आपल्याला माहित झाल्या. ठीक आहे, तर त्याचा लसावी काढायचा आहे. तर सिंपली 27 भागीला 27 आणि 45 यांचा आपण लसावी रेग्युलर पद्धतीने काढतो तसा काढून घ्या. तर हे बघा कितीनं होईल हे लसावी, याचं समजा 9 त्रिक 27, 9 5 45. मग लसावी बरोबर काय येईल, लसावी बरोबर येईल 9 गुणिले 3 गुणिले 5. तर 5 त्रिक 15, 15 9 135. तर ऑप्शन नंबर बी 135 आपलं करेक्ट उत्तर असेल. ऑप्शन नंबर बी 135 आपलं काय असेल, करेक्ट उत्तर असेल. आधी संख्या माहित करून घेतल्या आणि मग रेग्युलर मेथडने त्यांचा लसावी काढला. दोन संख्या 5 1 7 1 असून त्यांच्यातील फरक 48 आहे, संख्यांचा लसावी किती. आता फरक 48 आहे कोणामधला, 7 आणि 5 मधला. म्हणजे 2 म्हणजे 48 आहे. तर सिंपली 1 म्हणजे किती होईल, बे दोन्ही 4, बे चौक 8, 1 म्हणजे 24 होतील. म्हणजे x ची किंमत किती आली 24 आली. म्हणजे 5x ची किंमत किती येईल मग, तर 5 गुणिला 24 येईल, आहे की नाही. 5 चौक 20, हातच्याले 2, 5 दुनी 11 12, 120 झाले. आणि 7x किती येईल, 7 गुणिला 24 येतील, अशा पद्धतीनं. तर 7 चौक 28, 28 ला 8 हातच्याले 2, 7 दुनी 14, 15 16, 168 येईल. तर त्या दोन संख्या आपल्याला माहित झाल्या 120 आणि 68. मग आता त्याचा लसावी काढू. तर 120 असं 168, याला समजा अगोदर आपण 24 नच भागू सरळ सरळ. तर हे काय होतील 24 5 120 आणि 24 7 168. हे इथंच केलं आपण आताच. मग याचा लसावी किती होईल, लसावी होईल 24 गुणिले 5 गुणिले 7 म्हणजे 24 गुणिले 35. 24 गुणिले 35. तर याला आपण असं लिहू शकतो का, 12 गुणिला 2 24 च्या ठिकाणी 12 गुणिले 2 लिहिलं म्हणजे हे 12 गुणिला 70 होतील, कारण 35 दुनी 70 होतात आणि 12 7 84 म्हणजे हे 840 होतील. ठीक आहे 840. तर ऑप्शन नंबर डी 840 आपलं उत्तर येईल. ठीक आहे.